तर आपण आज जाणून घेऊ की पुरणपोळी कशी करतात. आता आपण सर्वप्रथम परात किंवा कशाच्या साह्यावर लोणी थापून घ्यायची. त्याचबरोबर थोडेसे पीठ सुद्धा मध्ये मध्ये लावायचे. आपण पुरण नीट गोळा करून एका ठिकाणी ठेवायचा आणि नंतर मग दुसरी पोळी वरून ठेवून त्याला चांगल्या प्रकारे थापायचं. आपण व्हिडिओमध्ये बघू शकता की मी कशी पोळी करत आहे. बघा, मस्तपैकी अशी चपातीसारखी करायची. वरून टाकलं की मग त्याला थोडं थापटायचं, हातावर घ्यायचं आणि थापटायचं. आणि हे करताना पुरण बाहेर पडणार नाही याची काळजी घ्यायची. मध्ये मध्ये थोडं पीठ लावायचं जेणेकरून आपली पोळी नीट येते. आता तिला आपण लाटून घेऊ. मग लाटून झाल्यावर हाताने पसरट करायची. बघा, खूप वेळ जेवढी मोठी होईल तेवढी आपण लाटत राहायची. आपण बघू शकता की कशा प्रकारे पोळी लाटली जात आहे. बघा, आता हातावर घेतलं. मग आता परत पीठ लावायचं आणि परत लाटून घ्यायचं. काठीला पुढे निघत राहतं, पूर्णपणे बाहेर पडू द्यायचं नाही. एवढी काळजी घेतली की पोळी आपली नीट येते आणि लाटताना फाटू सुद्धा द्यायची नाही. बघा, चांगले लाटून घ्यायची. लाटून घ्यायची, पूर्ण करायचं. तोपर्यंत आपण बघू की आपल्याला पोळी कशावर टाकायची आहे. ते बघा, मस्तपैकी चूल मांडलेली आहे आणि याला खापर म्हणतात. आमच्या भाषेत याला खापर असे म्हणतात. याला थोडासा मातीचा लेप द्यायचा. बघा, आता छानपैकी पोळी टाकली आपण आणि इथे सुद्धा फाटू द्यायची नाही. चांगली मस्त आपली पोळी फुगलेली आहे. बघू शकता आपण, छान फुगलेली आहे. कसला उलटून घेऊ. ते बघा किती छान फुगायचं. आता मी बोट लावून दाखवतो तुम्हाला. बघा, एकदम मस्त फुगालेलं आहे. नीट करून झाली आपली पोळी. तर कशी वाटली मित्रांनो, नक्की कमेंट.